भारताने अमेरिकेतून येणाऱ्या शेती उत्पादनांवर 100% शुल्क लावलाय, तर अमेरिकेनेही भारताच्या शेती उत्पादनांवर 100% शुल्क लादलेलं आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे भारतामधील शेतकरी अमेरिकेच्या धोरणामुळे संकटात सापडलेत. निश्चितच घाबरतायत. हे पहा, असं असेल तर अर्थमंत्र्यांनी स्पष्ट वक्तव्य केलं पाहिजे. आम्हाला 10,000 कोटी, 15,000 कोटी, 20,000 कोटी येणं आहे, ते आलं की आम्ही लगेच कर्जमाफी देऊ. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही देणार नाही. आता दुसरं कोणतरी म्हटलं की आर्थिक परिस्थिती तणावाची आहे. तुम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना आणली तेव्हा तुम्ही हे हिशोब केला नव्हता का? केला होता, सगळं माहिती होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की परवडणार नाही, कर्ज काढावं लागेल, व्याज भरावं लागेल, पण निवडणूक जिंकायची होती. त्यामुळे या सरकार पुढे आणि मोदी सरकार पुढे निवडणुका जिंकण्याशिवाय दुसरं काही उद्देश नाहीये. येणं केलं प्रकारानं निवडणुका जिंकायच्या आणि सत्तेत राहायचं एवढा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे.